पुरस्कार द्यायचा आहे. बाळू कोंडिलकर येतोय. खरं तर अजिंक्य बाऊड क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की फलंदाज बऱ्याच वेळेला चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात, एखादा दिवस त्यांचा असतो, परंतु आज बाळूचा दिवस असा होता जिथे बॅट फिरत होती ना तिथे बॉल पडत होता आणि त्या कारणामुळे आपण बघतोय सावरली टीमच्या अगेन्स्ट त्यांना जो षटकार लगावला आणि तिथनं इन केलं आणि शेवटच्या क्रमांकावरती आपण बघितलं विराजमान आहे हातनोली टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स बाळू, अभिनंदन हातनोली संघाचं सुद्धा. तर नंतर आपण वळतोय या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्यानं केलंय ते सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतो, निश्चित बक्षीस वितरण सोहळा सुरू होण्या अगोदर आपण या संपूर्ण टुर्नामेंटसाठी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांच्या स्वागत समारंभ आणि मान सन्मानाकडे आपण वळतोय. या संपूर्ण स्पर्धेची धुरा ज्यांनी सांभाळली असे आमचे पंच अविनाशजी पारंगे पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि तदनंतर अरुणजी पारंगे आणि नरेशजी म्हात्रे यांनी संपूर्ण शृंखला आपल्या खांद्यावरती मी म्हणेन घेतली आणि त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट पंचगिरी केली. या पंचांचा सन्मान आमच्या आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून केला जातोय. मी दोन्ही पंचांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी समोर यायचं आहे. आमचे आयोजक आनंद पैठणे आणि कल्पेश मालुसरे, वासुदेव महाब्दी या सर्वांच्या शुभ हस्ते बघतोय या दोन्ही पंचांचा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण अचूक निर्णय रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येक टीमच्या बाजूने त्यांनी दिलेले आहेत. हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. नरेशजी म्हात्रे जे सन्मान स्वीकारतात, पंचांना विनंती असेल या सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर आमचे दुसरे पंच, खरं तर पॅडीने त्याविषयी उल्लेख केला, यंग हँडसम डॅशिंग चार्मिंग, आणि त्याहीपेक्षा म्हणून त्यांचे डिसिजन तेवढे कडक आहेत. खेळाडूंवरती अगदी कठोर निर्णय ते लादतात, कोणत्याही प्रकारचे एक्सक्युजेस तिथे चालत नाही. जसे अरुण पारंगे यांचा सन्मान केला जातो. मी अरुण पारंगे सरांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर या संपूर्ण शृंखलेसाठी आम्हाला समालोचक म्हणून लाभले अजिंक्य भाऊड, इसांबे गावचे जावई. एक वेगळा मी आठवण करून देईन, क्रिकेटच्या नियमांमध्ये जर का आपण बघितलं तर बॉल आहे, बॅट आहे, पंच आहेत, गुणलेखक आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लॉजमध्ये कॉमेंटेटर कुठेही नाहीये. टेनिस क्रिकेटने विशेषतः प्रेम दिलंय या सर्व कॉमेंटेटर्सला. त्यापैकीच एक गोड आवाज आपण ऐकला अजिंक्य भाऊड यांचा आणि त्यांचा शुभ सन्मान आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून केला जातो. अजिंक्य भाऊड यांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर संजयजी गायकर यांना मी विनंती करतो, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी छान असा मंडप उभा केलाय. तदनंतर छानशी साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळाली. संजय गायकर यांच्या सुपुत्राला विनंती करतो, सोहम या धावत धावत तुमचा सन्मान. सोहमचा सन्मान इथे केला जाईल. खरं तर भुवांचा आज चिरंजीव आहे, सगळे हरिपाठ त्याला पाठ आहेत. सोहम संजय गायकर हा सन्मान स्वीकारतोय. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आणि मंडप सुद्धा छान आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही टीम्सला बसण्यासाठी अपोनेंट्सला डगआउट्स होते, त्यांचा आपण बघतोय सन्मान केला जातोय. आणि तदनंतरची पुढची सूत्र आपण अजिंक्य भाऊड यांच्याकडे सोपूया. चला, त्याचबरोबरीने आपण गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये स्टार टेनिस cricket.in वाहिनीनुसार घर बसल्या आपण या स्पर्धेला एन्जॉय करत होतो आणि त्याचे प्रोप्रायटर या ठिकाणी निखिलजी बाबर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करूयात. जोरदार टाळ्या वाजवा एकदा या लाईव्ह साठी. आपल्याच विभागातील ही लाईव्ह आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. निखिल बाबर यांनी काही नाही केलं असं झालं नाही या स्पर्धेमध्ये, त्यांनी स्कोररची देखील भूमिका या स्पर्धेमध्ये पार पडली. लाईव्ह ते चालवत होते, ते करत ते एक समालोचन देखील करत होते आणि निखिल बाबर एक जुने कॉमेंटेटर आहेत. अगदी निखल वाणी त्यांची आपण पाहिली, शुद्ध शब्द. आणि तदनंतर आपण पाहतोय की या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंटचा हा किताब जाईल. तत्पूर्वी मी सतीश महाब्दी, नामदेव देवगरे आणि प्रकाश जाधव यांना मी विनंती करेन आपण या ठिकाणी यावं. हे पारितोषिक जाईल निखिल पाटील, ज्यानं 5 कॅच या स्पर्धेमध्ये पकडल्यात, तो ठरतो या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर
ऑफ दी टुर्नामेंट. जबरदस्त आपण पाहतो फिल्डिंग या क्षेत्ररक्षकाची राहिली आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तो होता. 5 कॅच त्याने पकडलेत आणि तो ठरतो या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर. '70 स्पोर्ट्सचे शूज आणि या ट्रॉफीज देऊन आपण शाहील शिंदे वारद यांनी हे शूज आम्हाला स्पॉन्सरशिप दिली होती, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्यानंतर या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंटचा हे किताब जाईल. तत्पूर्वी मी आमचे मान्यवर प्रवीणजी मालुसरे, समीर देवघरे, त्यानंतर कुमार देवघरे यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी यावं. चला, आणि बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंटचा किताब जात आहे ज्याने 4 विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये मिळवल्यात आणि 16 धावा खर्च केल्यात. तो 3 मॅच मध्ये नीरज कोंडिलकर. चला, नीरज कोंडिलकर आपण या ठिकाणी यायचंय. नीरज कोंडिलकर. चला, जांभिवली टीमचे कोण आहेत का? चला, नीरज आपण या ठिकाणी यायचंय. नीरज कोंडिलकर ठरतो या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर. जोरदार टाळ्या घ्या या गोलंदाजासाठी. जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन एक किताब देण्यासाठी आमचे मान्यवर सतीश गायकवाड, त्यानंतर शंकर माबदी आणि प्रसाद पाटील यांना आम्ही विनंती करू की आपण या ठिकाणी यावं. तिन्ही मान्यवर आमचे त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समन हे किताब जात आहे ज्यांनी 63 धावसंख्या या स्पर्धेमध्ये जमवली आहे. प्रेमजीत पवार मोपे टीमचा हा खेळाडू ठरतोय या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन. चांगली बॅटिंग त्याने केली. बेस्ट बॅट्समन तो या ठिकाणी ठरतोय. आणि जे कूलर आम्हाला दिलं होतं अमित देवघरे यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी जे कूलर होतं ते आणि ट्रॉफी देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेमधील 4थं पारितोषिक जाईल. तत्पूर्वी मी चला, अक्षय देवघरे आपण या ठिकाणी यायचंय. भावेश ओमले, प्रमोद, सूरज देवघरे. चला, या ठिकाणी. आणि आनंद पैठणे तुम्ही देखील त्या ठिकाणी जा. तुमच्या शुभ हस्ते आपण 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज 12,500 हे पारितोषिक आपण देतोय. आणि हे पारितोषिक जात आहे आई गावदेवी टेंबरी टीमला. चला, टिमरे टीम लगेच या ठिकाणी पारितोषिक घेण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय 12,500 ही इनामी राशी आणि चमचमती ट्रॉफी या ठिकाणी आपण सुपूत करतोय. त्यानंतर या ठिकाणी 3rd प्राइज जाईल. तत्पूर्वी आमचे मान्यवर या ठिकाणी मी DC बाई मालकर, तदनंतर ब्रिजनाथ यादव साहेब, तदनंतर प्रवीण मालुसरे यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी यावं. ब्रिजनाथ यादव साहेब, तदनंतर DC मालकर साहेब आणि त्यांच्या सोबतीला प्रवीण शेठ मालुसरे, मी या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं. आणि हे पारितोषिक जाईल मोपे टीमला. चला, मोपे टीम 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते मोपे टीमला. थोडासा उशीर झाला त्यांना येण्यासाठी, परंतु आयोजकांकडे देखील दुसरा पर्याय नव्हता, त्याकरता योग्य तो निर्णय आयोजकांनी घेतला.
आणि तदनंतर आपण पाहतोय सेकंड प्राइज देण्यासाठी समीर देवघरे, सतीश महाबदी, प्रकाश जाधव आणि निखिल पाटील यांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हे सेकंड क्रमांकाचं प्राइज आपण देतोय. मी समीर देवघरे, सतीश महाबदी, प्रकाश जाधव आणि निखिल पाटील यांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देण्यासाठी यावं. आणि गणेश डुकरे यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण त्या ठिकाणी यावं. आणि हे पारितोषिक जात आहे ते मरियाई जांभिवली टीमला. चला आता आपण या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली, आज संपूर्ण या 4 दिवसामध्ये असा कोणता एक फलंदाज आहे ज्यांनी जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे, मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देण्यासाठी मी आमचे सर्व आयोजक त्या ठिकाणी या. आणि सायकल आम्हाला या ठिकाणी देण्यात आली आहे मयूरजी देवघरे यांच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द सिरीज 2-3 खेळाडू या स्क्वॉड मध्ये होते आणि जरूर आपण पाहतोय हे पारितोषिक जाईल. कोण असेल हा खेळाडू? हा खेळाडू आहे मरियाई जांभिवली टीमचा नसून आई एकविरा हातोली टीमचा बालू कोंडिलकर ठरतोय या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. बालू कोंडिलकर 90 धावा आणि 3 कॅच 3 मॅच मध्ये त्यांनी 90 रन्स बनवल्यात. आणि जबरदस्त आपण पाहतोय की कामगिरी त्याची राहिलेली आहे. सर्वांना अगदी मागे टाकत प्रेमजीत त्या लिस्टमध्ये होता. तदनंतर आपण पाहतोय 2-3 खेळाडू त्या लिस्टमध्ये होते परंतु त्यांना अगदी मागे टाकत बालू कोंडिलकर आज दिवसभरामध्ये जबरदस्त कामगिरी. जोरदार टाळ्या एकदा वाजवा बालू कोंडिलकर साठी. आपलातून कामगिरी. हारलेले सामने देखील त्यांनी जिंकून दिले आत्मले टीमला, गमावलेले सामने देखील त्यांनी जिंकून दिले स्वतःच्या जोरावरती, स्वतःच्या बॅटिंगच्या जोरावरती. आणि हा सगळा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स आहे ना, हा टीमने दिलाय. कारण की अलीकडच्या मागच्या वर्षामध्ये आपण पाहिलं ना, इतकासा चांगला फॉर्म नव्हता खऱ्या अर्थानं बालू कोंडिलकर या खेळाडूचा, परंतु संघाने त्याला सपोर्ट केलं, संघाने त्याच्या सोबत राहिला आणि तो ठरतो या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. चला फर्स्ट प्राइज साठी या ठिकाणी आम्ही आदरणीय संतोषबाई बैलमारे यांना विनंती करू आणि त्यांच्या सोबतीला सर्व त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी असेल. मी आदरणीय संतोष शेठ बैलमारे साहेबांना विनंती करेन, सावरोली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, कालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषद साठी खऱ्या अर्थानं त्यांची तयारी आता चालू आहे. त्यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोषबाई बैलमारे एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आलो आणि त्यांची संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी, ग्रामस्थ मंडळ इसांबे चे देखील सगळे त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण या प्रथम क्रमांकाचा हकदार ठरतो अंबिका किराणा स्टोर हातनोली, आई एकविरा हातनोली. जोरदार टाळ्या या संघासाठी. खूप चांगली कामगिरी, खूप चांगली कामगिरी. आता आम्हाला गौतम ओसवाल यांना भेटायचंय आणि ही स्पर्धा कोणाचं जर चुकून जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आम्ही मनाच्या अंतकरणापासून दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा इथे संपली अशी जाहीर करतो. पुन्हा भेटू आज नाईटच्या स्पर्धेमध्ये वडवीर इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.